नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे फादर्स डे आणि आज सगळ्यांच्या स्टेटसला आपल्या पप्पांचे फोटो आहेत. माझी पण खूप इच्छा होते ठेवायची आणि मी म्हणजे ठेवू पण वाटतात, पण नंतर परत पहिल्याच्या गोष्टी आणि काही गोष्टी असतात जे म्हणजे हे होत असतात नाही का. तसं पप्पांनी खूप जीव लावला आम्हाला, खूप म्हणजे खूपच. म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये खाण्यापिण्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर लावलं. पण जिथे त्यांचं लागत होतं ना आम्हाला प्रेम आणि प्रत्येक गोष्टी, त्या त्यांनी कधीच लावू शकल्या नाहीत. म्हणजे ते फक्त त्यांच्यासाठी जगल्यासारखं झालं आहे. आणि ज्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्यासोबत जे होते ते म्हणजे आमची मम्मी. आणि म्हणजे वडिलांची जे कामं असतात ना ते पूर्णतः माझी मम्मी करत असते. कोणत्याही गोष्टीला आता जे पण आमचं नाशिकला घर वगैरे असेल, काही असेल, ते सगळं पुढं होऊन माझ्या मम्मीने केलं आहे. पप्पांनी फक्त जाऊन फक्त सहीचं काम केलं आहे. म्हणजे विचार तुम्ही करू शकतात की पप्पांची किती कामं असतील ते मम्मीने पूर्ण केलेले आहेत. आणि ते म्हणतात ना, एक बाई जी असते ना तीच बाई घर उभं करू शकते आणि घर मोडू पण शकते. तसं सेम तसंच आहे. पण कसं आहे ना, फायनान्शियली पप्पाने फक्त जेवढे अमाऊंट द्यायचेत ना आपल्याला घरात तेवढं दिले. त्यांनी विचार नाही केला कधी की आपल्या घरी पाहुणे आल्यावर किती लागणार आहेत, किती जाणार आहेत, ते अजिबात कधीच विचार नाही केलेला आहे. आणि आत्तापर्यंत ते विचार करत नाहीत. आता वय झालं आहे, सगळं झालं आहे, पण तरीही त्यांना काय कळत नाही. माणसाचं एक म्हणजे नाही का वेळ असते ना, ती निघून गेली ना नंतर त्यांना समजवून करून काहीच उपयोग होत नाही आणि ती वेळ ही परत येत नसते. पण आमच्यासाठी तर आमची मम्मी सगळ्या गोष्टीमध्ये एक नंबर आहे. आणि तिनेच आज म्हणजे घरसुद्धा उभं केलं आहे. ते म्हणतात ना, घरात म्हणजे वडील खंबीर असतो, तसं आमच्या घरात आमची आई खंबीरपणे उभी आहे. आणि तिच्यामुळेच आमचं म्हणजे खूप चांगलं आहे. नाहीतर आम्ही पण आज ना ते म्हणतात ना, म्हणजे आमचं जे स्वतःचं घर आहे ना नाशिकलासुद्धा मम्मीचं, ते सुद्धा मम्मीमुळंच आहे. नाहीतर आता आम्ही पण ना असतो ना ते रेंटच. म्हणजे ते म्हणतात ना, दोघांपैकी एक जण तरी हुशार असायलाच पाहिजे. तसंच सेम माझी मम्मी आहे. म्हणून मला आज खरंच इच्छा झाली नाही आणि फोटोसुद्धा नाही आहेत जास्त करून पप्पांसोबत. जे आहेत ते मम्मीसोबत आहे. कारण की पप्पांनी कधी आम्हाला कोणत्याच गोष्टीत कमी नाही पडून दिलं. खाण्यापिण्यामध्ये बरं का, प्रत्येक गोष्ट, पैसे असू दे, सगळ्या गोष्टी. पण असतात कुठंतरी कमी पडले आणि ठीक आहे. आणि पण आता पण तेवढा त्रास आहे मम्मीला. पण तरी पण मम्मीसुद्धा खंबीरपणे उभी असते सगळ्या गोष्टीमध्ये टक्कर देण्यासाठी. त्यामुळे मम्मीला सॅल्यूट. आणि खरंच आयुष्य म्हणजे ते आपल्या संसाराचा जो गाड्या चालवायचा असतो ना, ते दोघांना मिळूनच चालवायचा असतो. आणि दोघं जर व्यवस्थित स्थिरपणे असले तरच तो चालतो. नाही तर एक डगमगला की दुसरा नाही चालू शकत. पण ते माझ्या मम्मीने करून दाखवलेलं आहे. खरंच आमच्यासाठी हॅपी फादर्स डे, मदर डे सगळं मम्मीचं आहे. आणि ठीक आहे, चला बाय.